भारत लवकरच पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत. फायटर जेट आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यात गोंधळ. शेकडो पाकिस्तानी सैनिकांचा राजीनामा. सामान्य जनतेला शस्त्र वापरण्याचं प्रशिक्षण देण्याची पाकिस्तानवर वेळ. राजस्थानमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी रेंजरला अटक. भारत पाकिस्तान सीमेवर बीएसएफची कारवाई. दहशतवाद्यांची घरं उडवणं चुकीचं. दहशतवाद्यांच्या वडिलांचा काय दोष? काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळं. पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवायला सुद्धा विरोध. जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं. अपघातात 3 जवानांचा मृत्यू. बचावकार्य सुरू. 10 मे पासून नागपूर जिल्ह्यात सर्व पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंटला बंदी. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पेट्रोल पंप चालकांचं गोठवलं जाते खातं. त्यामुळे डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय. ठाण्यातला माजीवाडा उड्डाणपूल बंद. आजपासून 21 दिवस मास्टिंग टाकण्याचं काम सुरू. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार. मुंबई पुण्यात गोकुळचे दूध 74 रुपये लिटर होणार, तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी 1 लिटर मागे 68 रुपये मोजावे लागणार. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं निकाल बघता येणार.